प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार। 7 तारखेला दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला होता। कुणाल कामराविरोधात तक्रार प्रकरणी शिवसेना आमदार मुर्जी पटेलांना नोटीस। चौकशीसाठी खार पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश। अभिनेता सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी चार्जशीट दाखल। वांद्रे कोर्टात सैफवरील हल्ल्याप्रकरणी 1000पेक्षा अधिक पानांची चार्जशीट। बदलापुरात शालेय मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। या प्रकरणी मीरा बोरवणकर आणि निवृत्त हायकोर्ट न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील समिती आपला अहवाल सादर करणार। बाबा सिद्दीकी यांचा मारेकरी पंजाब पोलिसांच्या अटकेत। भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट करण्याच्या प्रयत्नात झिशान अख्तरच्या टोळीतले गुंड अटकेत। सूत्रांची माहिती। सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांच्या अडचणीत वाढ। निलेश ओझा आणि इतरांविरोधात हायकोर्टाने स्वतः याचिका दाखल केली। न्यायसंस्थेसह विद्यमान न्यायमूर्तींवरील बेछूट आरोप केल्याचा ठपका। एबीपी माझाच्या बातमीची उच्च न्यायालयाने दखल घेतली। बँकांमध्ये आंदोलनानंतर आता मनसे शिष्टमंडळ इंडियन बँक असोसिएशनशी चर्चा करणार। मनसेचे बाळा नांदगावकर हे इंडियन बँक असोसिएशनचे सीईओ अतुल गोयल यांची भेट घेणार। मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी करणारी सर्वोच्च न्यायालयात याचिका। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांच्याकडून याचिका दाखल। मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिकांवर केलेल्या हल्ल्यांचा याचिकेत उल्लेख। मनसे विरोधातील याचिका म्हणजे भाजपचं षडयंत्र, संदीप देशपांडेंचा दावा। मात्र आरोपात तथ्य नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्लांकडून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका। राज ठाकरे नास्तिक, शुक्लांचं वक्तव्य। संदीप देशपांडे यांनी ट्विट डिलीट करावं किंवा माफी मागावी, शुक्लांची मागणी। मनसे कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याची उत्तर भारतीय विकास सेना अध्यक्ष सुनील शुक्ला यांची पोलिसात तक्रार। मनसे कार्यकर्त्यांकडून फोन करून आणि सोशल मीडियावरून धमक्या दिल्याची तक्रार। सरकारला लक्षात आणून दिलं पाहिजे की उत्तर भारतीयांना शिव्या दिल्या जात आहेत। मनसेवर निर्बंध लागले पाहिजेत। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांचं वक्तव्य। काही जण धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्व या दोन्हींवर स्वार होतात। समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींची उद्धव ठाकरेंवर टीका। जुन्या शहराचं नाव बदलून काय होणार? औरंगजेबाची कबर असणाऱ्या खुलताबादच्या नामांतरावरून अबू आझमींचा सवाल। कुणी नवीन शहर बांधलं तर फरक पडेल, आझमींचं वक्तव्य। औरंगजेबाची कबर अबू आझमींनी त्यांच्या घरी घेऊन जावी, आम्हाला ती कबर हटवायची आहे। मंत्री संजय शिरसाटांची अबू आझमींवर टीका। आमदार अबू आझमींनी घेतली मंत्री दादा भुसेंची भेट। इंग्रजी माध्यमांच्या शाळा झोपडपट्टी भागामध्ये चालतात, पाण्याचे कनेक्शन्स कापले जातात। सरकारी शाळात जागा नाही, अशात ह्या शाळा बंद झाल्या तर मुलं शिकणार कुठे? आझमींचा सवाल। फुले चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट। चित्रपटात वस्तुस्थिती दाखवण्यात आली असून अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच चित्रपट बनवण्यात आला। दिग्दर्शक अनंत महादेवन यांचं स्पष्टीकरण। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा। कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आता आपणच जिंकणार, संजय राऊतांना विश्वास। तर श्रीकृष्णाची तुलना हा मूर्खपणा, बावनकुळेंची टीका। उद्धव ठाकरे लवकरच तळ कोकणाचा दौरा करणार। पुन्हा एकदा संपूर्ण कोकण पादाक्रांत करणार। सहदेव बटेकरांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंची माहिती। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय घनवट यांनी जमीन लाटल्याच्या प्रकरणी पीडित शेतकऱ्यांसह अंजली दमानी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली।
सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीनं घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। वन विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। घनवट यांच्या नावे असलेल्या सर्व जमिनीची माहिती महसूल विभागाने मागितली। खेड तहसीलदार महसूल विभागाला अहवाल सादर करणार। रायगडच्या कर्जतमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा। विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले होते, ते स्वगृही परतणार। रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प आणि विकास कामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक। मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती। अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरून झापल्याची सूत्रांची माहिती। कोकाटे बैठकीसाठी देखील अर्धा तास उशिरा आल्यामुळे अजित पवारांकडून नाराजी व्यक्त। गिरीश महाजन मोठा माणूस, मुख्यमंत्र्यांच्या जवळचं, सरकार प्रशासन त्यांचं असल्यामुळे ते काहीही करू शकतात। एकनाथ खडसेंचा महाजनांना खोचक टोला। शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा मुंबईत उद्यापासून शिवसंवाद दौरा। दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेतील। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा असेल। अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार विलासराव जगताप यांच्यात झुंपली। अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर दोन्ही बाजूने चर्चा झाली पाहिजे, विलासराव जगताप यांचं मत। माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी केला भाजपात प्रवेश। देशात मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस यांनी विकास कामं सुरू ठेवलीत। यात खारीचा वाटा उचलण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याचं केदार जाधव यांचं वक्तव्य। मलकापुरात काँग्रेसला खिंडार। काँग्रेसचे मलकापूर शहराध्यक्ष माजी सभापती प्रशांत चांदे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चांदे यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश। विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे आज परभणीच्या दौऱ्यावर। सेलूतील सेवा संकल्प शिबिराला ते उपस्थित राहतील। राम शिंदेंच्या हस्ते या शिबिरातील एका सत्राचं उद्घाटन केलं जाणार। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आज रत्नागिरी दौरा। यावेळी ते मांडवी येथे इको टॉयलेटचे उद्घाटन करणार। यवतमाळच्या हिवरा संगममध्ये आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा। राजू शेट्टींच्या उपस्थितीत हा मेळावा होईल। परिसरातील सर्व शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार। अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट। मुंबईतील भगवती रुग्णालयाचं खासगीकरण न करता पालिकेतर्फेच अद्ययावत करण्यासाठी निवेदन दिलं। आमदार आदित्य ठाकरेंचं मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींना पत्र। मुंबईतील पाणी प्रश्न आणि आरोग्य विभागातील अनेक प्रश्नांसंदर्भात आदित्य ठाकरेंनी हे पत्र लिहिलंय। झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार। मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम 1971 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय। मुंबई महानगर क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकासासाठी 4,07,000 कोटींचे विविध सामंजस्य करार। पुण्यात मॅग्नम आईस्क्रीमचे GCC साठीही करार। यामुळे MMR क्षेत्र आणि पुण्याच्या विकासाला मोठा बूस्टर मिळणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मुंबईतील पाणी टाळण्यासाठी केंद्रानं हस्तक्षेप करावा। मंत्री आशिष शेलार यांचं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला पत्र। केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या परवान्याकरता महापालिकेकडून टँकर चालकांची अडवणूक आणि छळ होत असल्याचाही शेलारांचा पत्रातून आरोप। 15 मे पर्यंत अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम पूर्ण न झाल्यास
काम बंद पाडणार. शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांचा इशारा. पालिका अधिकाऱ्यांसोबत आमदार मुर्जी पटेल यांनी अंधेरी गोखले पुलाची पाहणी केली. नवी मुंबई आणि पनवेलमधील 3000 कोटींचे प्लॉट्स सिडकोनं परत घेतले. संस्थांनी पैसे न भरल्यानं प्लॉट परत घेण्यात आलेत. सर्व 16 प्लॉट्सचं नवं टेंडर काढण्यात आले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणाकडे हस्तांतरित करणार. यातून विकास कामांना वेग येणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. बीडमधील परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊदपूर येथील बंधाऱ्यातून राख उचलण्याच्या नियमात बदल. आता शुल्क भरून अधिकृत पॉन्ड राख उचलण्यास 16 निविदाधारक एजन्सीजना मंजुरी. पोलिसांच्या देखरेखीखाली ही राख उचलली जाणार. राज्याचं वाळू रेती निर्गती धोरण 2025 जाहीर. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. सरकारी बांधकामासाठी आता कृत्रिम वाळूचा वापर करण्यात येणार. तर सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभय योजना जाहीर. मराठी चित्रपटांसाठी अनुदान देणारी शिफारस समिती गठीत. समितीमध्ये प्रमोद पवार, श्रीमती तृप्ती भोईर, आदिनाथ कोठारे तर ऋषिकेश जोशी, दीपक करंजीकर यांची निवड. ठाण्यातील गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाच्या कामाची खासदार नरेश म्हस्केंकडून पाहणी. महिन्यापर्यंत काम पूर्ण होऊन रंगायतन खुलं करण्यात येईल. नरेश म्हस्केंची माहिती. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कंकालेश्वर मंदिर परिसरात भेट देत पाहणी केली. मंदिराकडे असलेली एकूण आणि सध्या ताब्यात असलेली जागा याबाबत माहिती घेतली. कंकालेश्वर मंदिराची जागा वक्फ बोर्डाने ताब्यात घेतल्याचा शहा यांनी संसदेत दावा केला होता. वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्र सागरी मंडळाला 3040 कोटींचा निधी. शासन निर्णय जारी. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश. नागपुरात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. लातूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी 12 जिल्ह्यातील शेतकरी एकत्रित. लातूरात ही एका दिवसाची परिषद पार पडली. कोरेगाव येथे महाविकास आघाडीचा सरकारविरोधात मोर्चा. आमदार शशिकांत शिंदे मोर्चात सहभागी झाले. विधानसभा निवडणुकीआधी शेतकऱ्यांसाठी दिलेल्या आश्वासनांचा महायुती सरकारला विसर पडल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा निघाला. गडचिरोलीतील पुन्हा धान खरेदी घोटाळा. 3000 क्विंटल धान देऊळगाव केंद्रावरून गायब. केंद्र अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. धानाची किंमत 1,53,00,000 रुपये. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात एकलहरे औष्णिक प्रकल्पासाठी सोडण्यात आलं आवर्तन. मात्र पाण्यासोबत पानवेलीही वाहून आल्या. गोदा प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत. गोदावरी प्रदूषणमुक्त करण्याची मागणी. सोलापुरातील जगजीवनराम झोपडपट्टीतील 191 रुग्णांचे डेंग्यू आणि मलेरियाचे अहवाल निगेटिव्ह आलेत. लक्षणं असलेल्या 191 रुग्णांची महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली होती. सोलापुरातील दूषित पाणी पुरवठ्याविरोधात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीतील महिला आणि चिमुकल्यांसोबत ज्योती वाघमारेंचा पालिकेवर मोर्चा. मनपा आयुक्त कुणाला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न करतायत, वाघमारेंचा सवाल. शाळेची फीस न भरल्यानं 36 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवलं. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद जकातदार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील हा प्रकार आहे. शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस. सिंधुदुर्गच्या कणकवली शहरात पटवर्धन चौकाजवळ परप्रांतीय आणि स्थानिक विक्रेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एका परप्रांतीय महिलेचा तिच्या पतीला स्थानिकांनी मारहाण केल्याचा आरोप होता. स्थानिक व्यापाऱ्यांची महिलेला दुकान न लावू देण्याची भूमिका.
अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात शिर्डीतील 4 भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झालाय. शनिवारी शिर्डी नगर पंचायत पोलिसांनी भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली होती. 10 भिक्षेकऱ्यांना तब्येत बिघडल्यानं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झालाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.